येरी नव मायच्यान 1101% खरं आहे हो. म्हणून ऐका, हे बेनं येरवाळीच खंदून काढलं नाही तर आदातनं मधात पार वाट लागली समजा. कळमनुरीची परळी आणि हिंगोलीचा बीड होयाला येळ लागना हो मायच्यान. तसे बी काय होयाचं बाकी राहिले म्हणा. इकास हिंदुत्व करीत कळमनुरीचे आमदार संतोषदादा बांगर उद्धव ठाकरेंना टांग मारून एकनाथ शिंदेच्या मांडीवर जाऊन बसले. म्हणले मला मंत्री करा. एकनाथ शिंदे म्हणले टोनग्या इथं मोहीच डाळ शिजणं झाली, तिथं तू आदान कुठे मांडू. बसलं थोबाडीत मारल्यावानी गप. करतंय काय. हिंगोली आणि नांदेडला मंत्रीच नाही महायुतीत. पालकमंत्री बी कोण ते हिंगोलीत नरहरी झिरवाळ आणि नांदेडला अतुल सावे. एक दिंडोरीचा, नाशिकचा, दुसरा छत्रपती संभाजीनगरचा. साठी 6 मासी येणार आणि भोगल्याला शिवून जाणार. नुसता टाइमपास, लपाछपी. त्यात नरहरी झिरवाळ म्हणजे नंबरी माणूस. चहातली माशी पळून खाणार. ध्यानच नाही हिंगोलीकडं. कसं राहील. कुठे नाशिक, कुठे हिंगोली, कुठे दिंडोरी, कुठे कळमनुरी. 450 किलोमीटरचं अंतर, 6 जिल्हे वलांडून यावं लागतं. पुन्हा दादा गटाचा माणूस, त्यात ह्यो बांगर, पोकळ डांगर. कसला इकास होणार बोडक्याचा. गटारीत तोंड निहाळायची वेळ आली आहे बांगरावर. 6 वर्ष झालं की दुसऱ्यांदा आमदार झालाय. काय केलं सांगा बरं म्हणावं. नुसतंच याला शिव्या दे, त्याला शिव्या दे आणि रील व्हिडिओ काढत फिरतंय आणि व्हायरल करतंय. तो भंत्य भाव पावला म्हणून ह्यो हल्या पुन्हा बसला उरावर. आता 4 वर्ष सहन करणं आलंच. हे काय करत नाही आणि याच्यानं काय होत बी नाही. 6 वर्ष काय केलं म्हणून मोहरं करणार आहे. बाकी जाऊच द्या. रस्ते आहेत का धड. पाणी मिळतंय का येळाला प्यायला. शाळांची काय गत झाली आहे. शेतकऱ्यांचा हाल पुसूच नका. पीक विमा घोटाळा कोणी केला. मलिदा कोणी खाल्ला. वाळू कोण चोरतंय. गोरगरिबांच्या लेकरा माणसांना गुटखा, दारू, गांजाची आदत कोण लावतंय. पैशावाल्यांना जुगारावर कोण बसवतंय. खासगी सावकारी कोण करतंय. पोलीस दादा हो बघा जरा. कलेक्टर साहेब ध्यान द्या. लोक हो 2दा झालं ते झालं, पण मोर्चा येळाला ध्यानात ठेवा. नाही ते पहिलचं सांगून ठेवलाय. हे बेनं येरवाळीच खणलं नाही तर कळमनुरीची परळी आणि हिंगोलीचा बीड व्हायला येळ लागणार नाही. काय नाही हो, उगा अंग फुगवतंय बेडकावानी आणि डिरक्या टाकतंय काठाळेवानी. काय दम नव, फुसका फटाकडवाय. डरपोक आहे. वस्तात भेटला की शपूट घालतंय आणि गोरगरिबांवर जोर काढतंय. मला सांगा, आज पोस्तर यानं कोणाला शिव्या घातल्या, कोणाला दमदाटे केल्या. सरकारी नोकर बिचारी ऐकून घेतात. पोलीस प्रशासकीय अधिकारी म्हणतात कुठं तोंडाला लागता म्हणून मान्याचं फावतं. पण आता बस. हिंगोली आणि कळमनुरीमधील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, PSI, पोलीस कर्मचारी, महसूल विभाग या सर्वांना आमचं सांगणं आहे. हा सांड आवरा. याचे सगळे अवैध 2 नंबरचे काळे धंदे बंद करा. कारवाई करा. आमदार आहे म्हणून हत्तीच्या कानातून आलेलं नाही. कायद्यापुढं सर्व समान आहेत. दबावात येण्याचं कारण नाही. भिण्याचं तर अजिबातच नाही. हेच आम्ही हिंगोली आणि कळमनुरीतील सर्वसामान्य जनता, उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, दुकानदार, शिक्षक, संस्थाचालक, डॉक्टर्स, शेतकरी, शेतमजूर, कामगार या सर्वांना सांगतोय. कळमनुरीची परळी आणि हिंगोलीचं बीड होऊ द्यायचं नसेल तर बांगरची दहशत झुगारून द्या. बेनं पाळामुळं खंदून उकडून टाका.